राम सुतार यांनी राज्यात आणि देशात अनेक शिल्प उभारले, त्यामुळे त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ही घोषणा केलेली आहे। एक निवेदन महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो। या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये 25 लाख, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे। दिनांक 12 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे। राम सुतारांना महाराष्ट्र भूषण राम वनजी सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार। 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावी त्यांचा जन्म झाला। जगातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा त्यांचा विक्रम आहे। मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे। 1954 ते 1958 पर्यंत औरंगाबादच्या पुरातत्व विभागात मॉडेलर म्हणून त्यांनी काम केलं। 1959 मध्ये दिल्लीत माहिती आणि दूरसंचार मंत्रालयात त्यांची नोकरी लागली। अजिंठा आणि वेरूळच्या प्राचीन लेण्यांमधील शिल्पांचा जीर्णोद्धार त्यांनी केला। अनेक महापुरुषांची मोठी शिल्प त्यांनी बनवली आहेत। संसद भवनात शिवरायांच्या 18 फूट उंच पुतळ्याची उभारणीही त्यांनी केली आहे।